गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, गोपालन मंत्रालयाची स्थापना करावी अशी एकमुखी मागणी जिल्ह्यातील 4 लाख गोभक्तांनी केली आहे। गोमातेविषयी जनजागृती व्हावी यासाठी धुळ्यात रॅली काढण्यात आली। तसेच गोमातेचा सन्मान व्हावा या मागणीसाठीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या रॅलीला मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली। रॅली आग्रा रोडने सरळ फुलवाला चौक, राणा प्रताप चौक, जुनी महापालिका, जुने जिल्हाधिकारी या कार्यालयामार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाली। यावेळी बोलताना राजीव कृष्ण महाराज यांनी चिंता व्यक्त केली की आज संपूर्ण भारतामध्ये खऱ्या अर्थाने देशी असणाऱ्या गायींची संख्या अवघी 8.5 कोटी उरली आहे। जर गोमातेला राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रमाता घोषित करून पूर्ण कायदेशीर संरक्षण दिले नाही तर भविष्यात मपिंग, रिव्हॅल्युएशन आणि इतर कारणांमुळे देशी गायी नामशेष होतील। येणाऱ्या पिढीला खिलार, गीर किंवा गावठी गाय केवळ फोटोंमध्ये दाखवावी लागेल अशी भीती व्यक्त केली आहे। आज गौसन्मान आवाहन अभियानाचा दुसरा टप्पा। पहिल्या टप्प्यामध्ये 27 एप्रिलला भारतात जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये आपण माननीय प्रधानमंत्री महोदय, राज्यपाल, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री या 4 लोकांच्या नावाने आपण गौमातेच्या सन्मानार्थ निवेदन देण्यात आलं होतं की गौमातेला कायमस्वरूपी राष्ट्रमाता ही घोषित करण्यात यावी, गौमातेला संरक्षण मिळावं। कारण की आज जी गायींची संख्या दिसते त्यापैकी खरी भारतीय नस्लातली देशी गाय फक्त 8.5 कोटी शिल्लक राहिलेली आहे। जसं राष्ट्रीय पशु आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, त्याप्रमाणे जर गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्यात नाही आली तर मला वाटतं भविष्यातल्या काळामध्ये हे पिंक रिव्हॉल्युशन आणि बाकीच्या रिव्हॉल्युशनच्या नावाखाली ज्या गायी कापल्या जात आहेत त्या गायी फक्त आपल्याला मुलांना फोटोमध्ये दाखवण्यात येतील की फक्त हे देशी गाय असायची, याला खिल्लार म्हणायचे किंवा याला गीर म्हणायचे किंवा ही आपली गावठी गाय होती, अशी फक्त 8.5 कोटी आपल्या भारतामध्ये आता शिल्लक गायी राहिलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आली असेल तरी सुद्धा 100% त्याप्रमाणे निदान अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाहीये। कुठे ना कुठे ज्या राज्यामध्ये बंद नाहीये तिकडून कत्तली होतात आणि मग नंतर बीफ एक्सपोर्ट होऊन जातो किंवा छुपे मार्ग बरेच असतात। त्याकरता 100% गायीला संरक्षण मिळावं ज्याच्याने शेतकरी पण सुखावेल। कारण की ट्रॅक्टरने कधी ट्रॅक्टर बच्चा जन्माला घातलेला नाहीये, गाय हीच बैल जन्माला घालते आणि अत्यंत अल्पभूधारक व्यक्तीला ट्रॅक्टर पण परवडत नाही, तो फक्त बैलाच्या याच्यावरती आधारित करू शकतो। जर्सी गायीचे जे वासरू असतात ते कधी शेतीच्या कामात येत नाही। शेण, गोबर गॅस राष्ट्रासाठी सगळ्यात कल्याणार्थ आहे, सगळ्यांना माहिती